नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेमध्ये सगळ्यात मोठी आणि आनंदाची बातमी आहे आपल्या लाडक्या बहिणीसाठी। कारण ऑक्टोबर महिन्यात महिलांच्या खात्यात अधिक पैसे आलेले आहेत। म्हणजे ज्यादाचे पैसे काही महिलांच्या खात्यामध्ये आलेले आहेत। त्यांना लाडक्या बहीण योजनेमध्ये जे 1,500 होते तिथं जास्त पैसे आलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। हे सगळं झालेलं आहे आणि ही आपली जी न्यूज अपडेट आहे ती आता अत्यंत महत्त्वाची आहे। तुमच्या अकाउंटला सुद्धा कसे येणार आहेत काय नाही ते बघणार आहोत आपण। जर तुमच्या अकाउंटला आले नसतील तर तुमच्या अकाउंटला सुद्धा येऊ शकतात। ऑक्टोबर महिन्यात महिलांच्या खात्यात अधिक पैसे आलेले आहेत, त्यामुळे दिवाळी आता यांची जोरात आहे। ही बँकेच्या चुकीने पैसे आल्याची महिलांची चर्चा आहे, परंतु ही बँकेची चुकी जी झाली होती त्याच्यामुळे पैसे आलेले आहेत हे सुद्धा इथं मी तुम्हाला सांगणार आहे। सगळं स्पष्ट करणार आहे, कोणत्या महिलांना हे जास्तीचे पैसे येणार आहेत, कसं येणार आहेत, याच्यासाठी काही काल बैठक जी पार पडली त्याच्यामध्ये काय निर्णय घेण्यात आलेले आहेत याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। लक्षात घ्या, हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे आपल्या लाडक्या बहिणीसाठी, ज्यांना अजूनही पैसे आलेले नाहीत आणि ज्यांना पैसे येत आहेत तर त्यांना डबल पैसे वाढून येणार आहेत का, हे सगळ्या गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। कोणाकोणाला नेमकं आता पैसे डबल वाढवून येत आहेत किंवा कोणाचे पैसे वाढत आहेत बिना, म्हणजे असं वाटत होतं की 1,500 रुपये येणार पण तिथं 2,000 आलेत, तिथं 2,500 आलेत, असे खूप सारे केसेस आहेत। तर ते कोणाला मिळत आहेत, तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपण एकंदरीत इथं पाहणार आहोत। कारण जर ज्यांना पैसे जर जास्त आले तर त्यांची दिवाळी अत्यंत महत्त्वाची होणार आहे। जर तुम्हाला हे असं पाहिजे असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मी सगळ्यात सोपं व्यवस्थित तुम्हाला याच्यामध्ये सोप्या भाषेत सगळा व्हिडिओ सांगणार आहे। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनात कुठलीही शंका राहणार नाही। तर अशाच कामाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे जसं मी व्हिडिओ टाकेल तसं तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल। आता तुम्हाला मी गोष्ट सांगतो, लक्षात घ्या, महत्त्वाची काय आहे ती म्हणजे आपली जी लाडकी बहीण योजना आहे हे सगळ्यांना माहिती आहे। त्याच्यामध्ये महिन्याला आपल्याला काय येतात तर 1,500 रुपये येतात आणि याच्यामध्ये आता शासनानं असंही ठरवलं आहे की महिलांचे पैसे जे आहेत ते डबल करायचे, पण कधी करायचे, काय करायचं हेही मी तुम्हाला सांगणारच आहे पुढं। आता हे पैसे जे वाढले ते कोणाचे वाढले, का वाढले, सगळ्याचे वाढू शकतात का, ह्याची सुद्धा आपण डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ संपूर्ण पहा, नक्की तुम्हाला ह्या सगळ्यांची माहिती ही पाहायला मिळेल। लक्षात घ्या, आता तुम्हाला माहिती आहे की आपल्या राज्य सरकारच्या काल बैठकी झालेल्या आहेत, जवळपास 13 ते 14 याच्यामध्ये काही निर्णय सुद्धा झालेले आहेत, ते सुद्धा मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन। पण सध्या महत्त्वाचं जे आहे ते लक्षात घ्या की बहुतांश ज्या काही माता भगिनी आहेत, पात्र माता भगिनी आहेत, त्यांच्या अकाउंटमध्ये ज्यादाचे पैसे हे ऑक्टोबर महिन्यामध्ये आलेले आहेत। ज्यादाचे पैसे म्हणजेच काय, तर लक्षात घ्या, तुम्हाला जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर तेव्हापासून हे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये येत आहेत। आता खूप जणांचे पैसे हे ऑगस्ट महिन्यात आले, खूप जणांचे पैसे हे सप्टेंबरमध्ये आले। आता अजूनही काही जणांचे पैसे येत आहेत, अजूनही काही असे लोक असतील ज्यांना एकही रुपया मिळाला नाही किंवा आज सकाळपासून डायरेक्ट 7,500 रुपये सुद्धा कोणाकोणाच्या अकाउंटला पडलेले आहेत। आता तुम्हाला लक्षात घ्या की 7,500 एकदम पडले, तर आता कोणाकोणाचे 3,000 प्लस पडले किंवा कोणाचे 4,500 पडले। तर ज्यांना कोणाला अजून पैसे नाही आले त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये लिहा की पैसे आले नाही। आपण त्याच्यामध्ये बघू की नेमकी अजून किती अशा आपल्या पात्र महिला, ज्या पात्र माता भगिनी आहेत ज्यांना अजूनही पैसे आलेले नाहीत। लक्षात घ्या, आता तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस तुम्हाला जुलै आणि ऑगस्टमध्ये पैसे आले किंवा सप्टेंबरमध्ये जो हप्ता आला, हे पहिले 3 हप्ते जेव्हा आले होते तेव्हा आपल्या बँकेने त्यांच्या चुकीमुळं, त्यांच्या कामामुळं त्यांनी काय केलं होतं, तर ज्यांचं काही पैसे आहेत ते भरपूर पैसे कापले होते। पैसे किती कापले मला तर माहिती आहे की 2,000 रुपये कापले, कोणाचे 1,000 रुपये कापले, कोणाचे 500 कापले, कोणाचे 1,500 कापले। तर हे असे सगळे पैसे त्यांनी त्यावेळेस कापले, कुणी बँकेने कापले। ज्यावेळेस तुम्ही जुलैचा हप्ता आला, ज्यावेळेस ऑगस्टमध्ये हप्ता आला, ज्यावेळेस तुम्हाला सप्टेंबरमध्ये हप्ता आला, 26 सप्टेंबरपासून ही योजना चालू झाली 3ऱ्या हप्त्यासाठी, तर ह्यावेळेस त्या बँकेने काय केलं तर भरमसाठ लोकांचे पैसे कापले। त्यामुळं हे काय झालं, प्रॉब्लेम इथे यायला लागला। आपल्या महाराष्ट्रातले जे काही लोक आहेत ते संतापले की बाबा आमची जी काही योजना आहे ते पैसे सगळे बँकेच लुटत आहेत। तर त्याच्याविषयी जी काही तक्रार आहे ती आपल्या मुख्यमंत्री साहेबापर्यंत पोहोचली। मग मुख्यमंत्री साहेबांनी याच्यावरती एक निकष काढला की कोणतीही बँक या योजनेचे पैसे कापणार नाही, कारण त्यांनी स्वतः सांगितलं आहे की ही जी योजना आहे ती माझ्या माता भगिनींना सक्षम करण्यासाठी आहे। कुठल्याही याच्यामध्ये कोणीही पैसे कापायचे नाहीत, त्याच्यामध्ये काही रिझन असू द्या, माझी माता भगिनीसाठी हे जे पैसे आलेले आहेत ते लक्षात घ्या कोणीही कापायचं नाही आहेत, कारण हे फक्त त्यांच्या स्वतःसाठी ती उपयोग करणार आहेत, त्यांना सक्षम करण्यासाठी उपयोग ह्याचा करणार आहेत। या सगळ्यांची ज्यावेळेस त्यांनी माहिती दिली त्यावेळेस बँकेला बसला चपराक। आता त्यावेळेस लक्षात घ्या तरीही काही बँका पैसे कापतच होत्या। ह्याच्यामुळं परत ती तक्रार जी आहे ती आदिती तटकरे मॅडमपर्यंत पोहोचली। परत आदिती तटकरे मॅडमनी ही काल परत
काल जी काही मंत्रिमंडळाची बैठक झाली त्याच्यामध्ये त्यांनी हा मुद्दा मांडला की अजूनही हे असं चालूच आहे, कारवाई करायला सांगितली तरी पण हे चालूच आहे. मग त्यावेळेस तिथं बैठकीमध्ये निर्णय झाला की ज्यांचे पैसे बँकेने कापले आहेत त्यांच्यावर कारवाई करा आणि त्या बँकेला डायरेक्ट सांगा की कोणी पैसे ज्यांचे कापले आहेत त्यांना माघारी द्या. लक्षात घ्या, ज्यांचे पैसे कापलेले आहेत बँकेने त्यांचे पैसे हे वापस यायला सुरू झालेले आहेत आणि ह्या बँकेच्या चुकीमुळेच जे पैसे आपले कापले गेले होते तेच आता त्याच्यामध्ये कारणं तर भरपूर दिले होते त्यांनी की यांचं अकाउंटच बंद आहे, यांचं मिनिमम बॅलन्सच नाही आहे, किंवा यांचं आम्ही क्रेडिट कार्डचं कापलं आहे, यांचं आम्ही पासबुकचं कापलं आहे, यांचं आम्ही SMS पैसे कापलेत, यांचं आम्ही SMS ट्रान्झॅक्शन असू द्या किंवा कुठलं डेबिट कार्डचं बिल होतं किंवा क्रेडिट कार्डचं बिल होतं, ह्या अशा वेगवेगळ्या कारणं त्यांनी दिलेल्या आहेत. परंतु या योजनेमध्ये एकही रुपये कुठल्या कारणास्तव कापायचा नाही असे आदेश जेव्हा आपल्या मुख्यमंत्र्यांनी दिले तेव्हा मात्र त्यांना चपराक बसला आणि राहिलेले जे पैसे आहेत आपल्या माता भगिनींचे जे हक्काचे पैसे आहेत ते त्यांच्या अकाउंटवर पडायला सुरुवात झाली. आता ही जी सुरुवात आहे ती आज सकाळपासून सुरुवात झालेली आहे किंवा कालपासून सुद्धा खूप महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जे आहेत ते पडायला सुरुवात झालेली आहे. ज्यांनी बँकेने पैसे कापलेले आहेत त्यांचे पैसे वापस यायला सुरुवात झालेली आहे. तर हे जे आता आनंद आहे की दिवाळीसाठी त्यांनी जुलै आणि ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये जे पैसे कापले होते 2,000 ते आणि आता हे म्हणजे राहिलेले जे पैसे आहेत ते पूर्ण पैसे आता तुमच्या अकाउंटला येणार आहेत आणि ते दिवाळीसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण लक्षात घ्या, ज्याचं पुन्हा पैसे कापले त्याला याची माहिती आहे. कारण कसं वाटतं, कारण आपलंच पैसे कापलं कोणाचं नाही कापलं तर हे त्यालाच माहिती आहे ज्याचे पैसे कापले होते. परंतु आता त्यांना घाबरायची काही गरज नाही. बँकेनं मात्र आता हे जी चूक आहे ती सुधारली आहे आणि तुमच्या अकाउंटला ते जे पैसे आहेत ते वापस करायला सुरुवात झालेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, इथं तुमच्या अकाउंटला पैसे आले का हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की कोणाकोणाच्या अकाउंटला पैसे बँकेने कापलेले आलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं इथं एक सांगायचं तुम्हाला मला की म्हणजे जी काही ते निर्णय झाला बैठकीमध्ये तो म्हणजे की आता ही योजना जी काही राहिलेल्या महिला आहेत त्यांना पैसे कधी येणार, तर त्यांना आजपासून म्हणजे 8 ऑक्टोबरपासून 10 तारखेपर्यंत हे सगळे पैसे यायला सुरुवात झालेली आहे. आणि लक्षात घ्या, आता ज्यांनी अजून तक्रार नोंदवली नव्हती त्यांनी आजच आपल्या अंगणवाडी सेवेकडे जा, कारण आजची लास्ट तारीख आहे. आज कदाचित बंद होऊ शकतं सगळं, तर तुमची परत कोणीही तक्रार घेणार नाही. तर आजच जा, तक्रार नोंदवा, म्हणजे तुम्हाला तुमचे जे काही पैसे आहेत ते लवकर येतील. आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं होतं तर मी तुम्हाला सांगितलं होतं खूप वेळा की अंगणवाडी सेवेकडे जा, तुमची तक्रार नोंदवा, तुमची काही तक्रार असू द्या तिथं नोंदवा. ज्यांनी तक्रार नोंदवल्या त्यांचे उद्या, परवा आणि तेरवा 3 दिवसामध्ये पैसे 100% येणार आहेत. ज्यांनी अजूनही आधार लिंक केलं नसेल तर त्यांना एक सोपा मार्ग सांगतो, पोस्टात जा, पोस्टाचं खातं काढा. सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे पोस्टाचं खातं काढा. कुठलाही टेन्शन घ्यायची गरज नाही. डायरेक्ट तुमच्या अकाउंटवरती ते पैसे खात्यामध्ये येतील, पोस्टाच्या खात्यामध्ये पैसे येतील. जर बँक कुठली म्हणत असेल की नाही आता ह्याला वेळ लागतोय, असं झालंय तसं झालंय, स्वतः एकदा व्हेरिफिकेशन करा. स्वतः ते आधार सीडिंगचं स्टेटस चेक करा. आधार सीडिंगचं स्टेटस कसं चेक करायचं आपल्या चॅनलवरती व्हिडिओ मी टाकलेले आहेत, तर ते चॅनलवरती जाऊन पटकन आधी आपल्या चॅनलवरती जावं आणि ते बघा. त्यासाठी अशा महत्त्वाचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकत असतो. तर त्यासाठी आपल्या चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे. सबस्क्राईब करा म्हणजे असे कामाचे व्हिडिओ तुमच्या कामाला येतील. आता लक्षात घ्या, हे तुम्हाला बघायचं आहे ज्याचं आधार सीडिंग अजून झालेलं नाही त्यांनी बँकेचं पोस्टाचं खातं काढा आज जाऊन. उद्या, परवा, तेरवा 3 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटला पैसे 100% पडलेले असतील. आता याच्यामध्ये काही शंका असतील ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. कोणाला पैसे आले नाहीत अजून ते सुद्धा तुम्ही इथं लिहायचं आहे. गॅस असो, तुमची लाडकी बहीण असो, कुणाचेही पैसे अजून जे पडले नसतील त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये लिहा पैसे नाही आले. अजून तुमचे इतर काही प्रश्न असतील ते सुद्धा इथं मांडू शकता. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच कामाच्या व्हिडिओसाठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.